MB कॉटेक्स जिनिंगला लागली आग, सुदैवाने मोठी आर्थिक हानी टळली। दिग्रस ते मानोरा मार्गावरील रामनगर जवळील MB कॉटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग मधील रेचे मशीन मधील कापसाला आग लागल्याची घटना आज दिनांक 3 जानेवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली। यामध्ये थोडाफार कापूस जळाला असून रेचे मशीनचे थोडेफार नुकसान झाले आहे। सविस्तर वृत्त असे की MB कॉटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग मधील रेचे मशीन मधून अचानक आगीचे लोड तेथील महिला मजुरांना दिसले, तेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली। लगेच सर्व मशीन बंद करण्यात आल्या, तेव्हा मशीनमध्ये असलेल्या कापसाला आग लागल्याचे दिसले। तात्काळ जिनिंग मालक मंगेश मडमवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अभय गंगथडे यांना सांगितले, तेव्हा त्यांनी दिग्रस नगरपालिकेचे अग्निशामक दलाला कळविले। तात्काळ अग्निशामक दलाचे सागर शेडके, सहदेव उगडे, अंकुश इंगोलेसह टीम पोहोचून काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळविले, परंतु या आगीत काही प्रमाणात कापूस जळाला व रेचे मशीनचे थोडेफार नुकसान झाले। आग लागली तेव्हा रेचे मशीन बंद करून उपस्थित कास्तकारांनी जिनिंगमधील अग्निशामक फायर मशीन व पाण्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठे आर्थिक संकट टळले। या प्रसंगी सहाय्यक निबंधक केशव मस्के, ग्रेड 1 अधिकारी शिरीष अभ्यंकर, जिनिंग मालक मंगेश मडमवर, ग्रेडर दयानंद साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे, उपसभापती प्रभाकर जाधव, सचिव अभय गंगथडे, विशाल गोविंदवार, हरिविठ्ठल कन्नावार यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य केले। ही आग कशाने लागली हे अद्याप कळू शकले नाही। उपस्थित विद्युत शॉर्ट सर्किट किंवा गरम मशीन झाल्याने आग लागली असावी असा तर्क लावत होते। आग आटोक्यात आली नसती तर भरगच्च अवस्थेत जिनिंगमध्ये असलेला कापूस जळून मोठे आर्थिक संकट झाले असते, हे ते उल्लेखनीय। दिग्रस येथील सर्व जिनिंग व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस डम अधिक झाल्याने सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी कापूस खरेदी बंद राहील, याची नोंद सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावी असे आवाहन अभय गंगथडे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस यांनी केले आहे। साधारणतः 11:30 दरम्यान MB कॉटेक्स इथं जे शासकीय कापूस खरेदी सुरू आहे या ठिकाणी आग लागल्याची घटना इथून आमच्या ऑफिसचे कर्मचारी श्री अभ्यंकर यांना कळाले आणि त्यांनी कळाल्यानंतर ताबडतोब नगर परिषदेमध्ये अग्निशामक दलांना सोबत घेऊन इथं हजर झाले आणि मला कळाल्यानंतर मी देखील ताबडतोब या स्थळी इथं हजर झालो। तर मी इथं येण्याच्या अगोदरच इथं उपस्थित जे शेतकरी बांधव होते त्यांनी या जिनिंगचे जे व्यवस्थापन म्हणजे कर्मचारी होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आणि सभापती तातडीने इथे या स्थळी दाखल झाले आणि सर्वांनी मिळून ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले आणि आता पाहिल्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसत आहे की आग ही पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। अंतर्गत सहाय्यक निबंधक सरकारी संस्था दिग्रस मला कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव श्री अभय गंगथडे यांचा फोन आला की MB कॉटेक्सला आग लागलेली आहे। तात्काळ अग्निशामक दलाचं सहकार्य घेऊन आम्ही तिथे पोहोचलो। असिस्टंट रजिस्ट्रार कॉपरेटिव्ह दिग्रस श्री केशव मस्के हे पोहोचले, मान्य सभापती महोदय सतीभाऊ तायडे। त्यानंतर मला असं कळलं मान्य उपसभापती महोदय हे सुद्धा इथे हजर आहेत, ते माझ्या आधीच पोहोचलेत, ही टीम माझ्या आधी पोहोचली, यांनी आग नियंत्रणामध्ये आणली आणि विशेष म्हणजे इथे आलेले कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत यांनी मोलाचं सहकार्य केलं, त्यांच्यामुळेच ही आग नियंत्रणात आलेली आहे। त्यानंतर आग नियंत्रणात आली आणि या महत्त्वाची बाब म्हणजे की माननीय सभापती महोदयांना माननीय खासदार संजयजी देशमुख यांनी तात्काळ फोन करून तुम्ही पोहोचा, या सर्वांच्या सहकार्यामुळे आग नियंत्रणात आलेली आहे। शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान काही झालेलं नाही। आगीचे कारण अद्यापपर्यंत जोपर्यंत फायर ब्रिगेड इन्स्पेक्शन करणार नाही तोपर्यंत यावर काही बोलणे उचित होणार नाही। फायर ब्रिगेडचं अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला कळून देते।